So today we are going to study the structure and functions of blood. आपल्याला माहिती आहे की blood is very important tissue in our body which is responsible for respiration and circulation of nutrients in all over the body to the different parts and which is or supplies to the cell to cell. सेल टू सेल सप्लाय करण्यासाठी याचा वापर होत असतो. आणि ब्लड आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये साधारणतः 5 लिटर ब्लड आहे. आणि ब्लड हे आपल्याला माहिती जो आपल्याला काय म्हणतो की 2 प्रकारचं ब्लड, रेड ब्लड सेल आणि व्हाईट ब्लड सेल असं आपण त्याला म्हणतो, आरबीसी आणि डब्ल्यूबीसी. ब्लड इज अ रिस्पॉन्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅस, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट जे आहे हिमोग्लोबिन हे ब्लड मध्ये असतं. अँड दिस पिगमेंट इज ट्रान्सपोर्टेड टू डिफरंट बॉडी पार्ट्स. डिफरंट बॉडी पार्ट्स आर इट सप्लाइड सेल टू सेल. ड्यूरिंग मेटाबॉलिक प्रोसेसेस the oxygen is utilized and carbon dioxide is released, and this carbon dioxide is released out of body through the lung. Exchange of gases occurs in the lung. आपल्याला माहिती आहे की लंग हा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे की ज्या ठिकाणी प्युरिफिकेशन ऑफ ब्लड इज टेक प्लेस. आणि हे जे होते ते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड एक्सचेंज होते आणि एक ऑक्सिजन आत घेण्याचं काम आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचं काम हे ब्लड मार्फत होतं. आपल्याला माहिती आहे की पिगमेंट असतं, रेस्पिरेटरी पिगमेंट हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन बरोबर या ऑक्सिजनची आणि कार्बन डायऑक्साइडची रिएक्शन होते आणि त्या माध्यमातून काय होते की गॅसेस एक्सचेंज केले जातात. दुसरं जे त्याचं फंक्शन आहे ते ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट प्रॉडक्ट. ड्युरिंग मेटाबॉलिक प्रोसेस ऑल ऑफ यू नो देन व्हेरियस नायट्रोजन वेस्ट आर प्रोड्यूस. नायट्रोजनस वेस्ट प्रोड्यूस होतात and they are transported to the kidney and liver. किडनी मध्ये नायट्रोजनस वेस्ट हे बाहेर फेकून दिले जातात थ्रू द युरिन. आणि लिव्हर मध्ये सुद्धा हे काय टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत हे लिव्हर मध्ये आणले जातात थ्रू द ब्लड सर्क्युलेशन. आणि म्हणून ब्लड इज व्हेरी रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरियस काइंड्स ऑफ फंक्शन. देन अनदर फंक्शन इज ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स म्हणजे आपण विटॅमिन्स खातो किंवा कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट याचं ट्रान्सपोर्टिंग होतं सेल टू सेल. आपल्या बॉडीमध्ये सेल टू सेल सप्लाय करण्याचं काम कोण करतं तर हे ब्लड करतं. आणि सगळ्यात महत्वाचं इट हेल्प्स इन रिमूव्हिंग टॉक्सिक फ्रॉम द बॉडी. आपल्याला माहिती आहे की एव्हरी वेस्ट प्रॉडक्ट आर ब्रॉट टू दी किडनी अँड लिव्हर. टॉक्सिक सबस्टन्सेस ब्रॉट टू द लिव्हर. डिटॉक्सिफिकेशन याच्यामध्ये होतं. दुसरं जे आहे ते लिव्हरमध्ये आपल्याला माहिती आहे की लिव्हरमध्ये हिमोलायझेशन होतं, आरबीसी बेस्ट होतात आणि त्यातून हिमोग्लोबिन बाहेर काढून घेतलं जातं. म्हणजे आफ्टर कम्प्लीट लाईफ सायकल लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज अबाउट 120 डेज. 120 दिवस हा आरबीसीचा लाईफ स्पॅन आहे. आणि 120 दिवसानंतर काय होते आरबीसी या लिव्हरमध्ये येतात आणि लिव्हर मधनं काय काढून घेतलं हिमोग्लोबिन काढून घेतलं जातं. आणि आफ्टर दॅट the hemoglobin is converted into the bilirubin आणि बिलिरुबिन मध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे असे काय फंक्शन्स आपल्याला माहिती आहे की आरबीसी जसे आपल्याला एका बाजूला बॉडी मध्ये न्यूट्रिएंट सप्लाय रेस्पिरेशनचं काम करतात तर डब्ल्यूबीसी आपल्या शरीरामध्ये असतात. वी कॉल इट ॲज शोल्डर ऑफ आवर बॉडी. आपण मराठीमध्ये त्याला सैनिक पेशी असं म्हणतो. सैनिक पेशी कारण का की आपल्या बॉडी डिफेन्सचा तो पार्ट आहे. आणि बॉडी डिफेन्स असल्यामुळे काय होतं त्या डब्ल्यूबीसी आपल्या शरीरामध्ये एखादा पॅथोजन गेला तर तो रिमूव्ह करण्याचं काम हे डब्ल्यूबीसी करतो. आपल्याला माहिती आहे की बॉडी मेक्स अबाउट 6 to 8% ऑफ आवर टोटल बॉडी वेट. ब्लड किती आहे 6 to 8% ऑफ आवर बॉडी वेट. आपल्या बॉडीच्या 6 ते 8% ब्लडचा व्हॉल्यूम आहे. अप्रॉक्सिमेटली 5 liters ऑफ ब्लड इज प्रेझेंट इन आवर बॉडी. अँड ब्लड इज मेड ऑफ सेल्युलर मटेरियल इन ए फ्लुइड वी कॉल्ड इट एज अ प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये सेल्युलर मटेरियल असतं सेल्युलर. आणि हा टिश्यू जो आहे सेल्युलर मटेरियल इन अ फ्लुइड म्हणजे आपल्या ब्लड मध्ये मेजर कंपोनेंट कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा. अँड इन प्लाझ्मा आरबीसी आर प्रेझेंट, डब्ल्यूसी आर प्रेझेंट, अँड थर्ड कंपोनेंट इज अ प्लेटलेट. तर लक्षात घ्या
6 ते 8% आपल्या बॉडीच्या टोटल बॉडी वेटचा आहे ब्लडचा व्हॉल्यूम आणि अप्रॉक्सिमेटली 5 लिटर्स ऑफ ब्लड प्रेझेंट इन आवर बॉडी. 3 प्रकार सांगितले म्हणजे ब्लड इज अ सर्क्युलेटिंग टिश्यू कन्सिस्ट ऑफ 3 टाइप्स ऑफ सेल. सर्क्युलेटिंग टिश्यू हे लिक्विड आहे, फ्लुइड टिश्यू आहे. हा फ्लुइड आहे, टिश्यू आहे याला म्हणा. ब्लड इज अ टिश्यू, इज circulating tissue containing 3 types of cells: RBC, WBC and platelet. Red blood cell, white blood cell and platelet. आपण त्याला दुसरे नाव देतो इरिथ्रोसाइट म्हणजे RBC. WBC means leukocyte आणि platelet means thrombocyte. And all these cells, WBC, RBC and platelet, suspend or circulate into the circulation or into the plasma, and they perform various functions. RBC performs various functions, platelet performs various different functions, and WBC performs a different function. म्हणजे हे जे तिन्ही प्रकार आहेत हे त्याचं ठरलेलं फंक्शन आहे आणि ते फंक्शन कॅरी आउट करण्याचं काम कोण करतात, या तिन्ही सेल वेगळ्या पद्धतीने करतात. आता ब्लड कसं तयार होतं? हिमॅटोपोएसिस आपण त्याला म्हणतो. ब्लड फॉर्मेशन, जसं आपण ओजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो, तसं याला हिमॅटोपोएसिस असं म्हणतो. आणि फॉर्मेशन ऑफ ब्लड इज अ टेक्स प्लेस इन टू द बोन मॅरो. हे बोन मॅरोमध्ये ब्लड तयार केलं जातं, तयार होतं. मग WBC, RBC असो त्या बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि आपण त्याला म्हणतो हिमॅटोपोएसिस. द फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लड सेल इन अडल्ट, द सेल्युलर एलिमेंट्स आर प्रोड्युस्ड इन द बोन मॅरो. Some WBC are produced in the lymphatic tissue and bone marrow. Lymphatic tissue म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये लिम्फ नोड्स असतात. जसे आपण सर्क्युलर सिस्टीम आहे तशी आपल्या बॉडीमध्ये लिम्फॅटिक सिस्टीम आहे आणि ही लिम्फॅटिक सिस्टीम काय करते, ल्युकोसाइट किंवा WBC सिंथेसिस करण्याचं काम करते. आपण त्याला इम्युन सिस्टीमचा पार्ट म्हणतो. आपल्याला माहिती आहे की नोड्युल्स असतात आपल्या शरीरावर, ह्या लिम्फ नोडचं जाळं असतं आणि ते काय करतात, WBC सिंथेसिस करण्याचं काम करतात. आपल्या शरीरामध्ये एखादं इन्फेक्शन जर झालं तर ते इन्फेक्शन ॲज अर्ली ॲज पॉसिबल कंट्रोल करण्याचं काम, एखादा पॅथोजन आपल्या शरीरात गेला तर ह्या WBC काम करतो आणि त्यासाठी लिम्फॅटिक टिश्यू हे अत्यंत महत्वाचं काम करतं. ब्लड सेल नीड सर्टन न्यूट्रिएंट टू फॉर्म प्रॉपरली. म्हणजे ब्लड तयार होण्यासाठी काही विशिष्ट असे न्यूट्रिएंट लागतात. त्यात महत्वाचं काय, आयर्न. आपल्याला माहिती आहे की Fe, आपलं Fe म्हणजे आपण त्याला लोह म्हणतो किंवा हिमोग्लोबिन. हिम मीन्स लोह. ग्लोबिन हा प्रोटीन आहे, त्याच्याबरोबर ह्याचं बाइंडिंग होतं आणि हिमोग्लोबिन तयार होतं. नंतर फॉलिक ऍसिड आणि विटॅमिन B12 हे 3 घटक जे आहेत दे आर नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ ब्लड. ऑल ब्लड सेल formed come from hematopoietic stem cells. म्हणजे स्टेम सेल्स, बोन मॅरो मध्ये स्टेम सेल्स असतात, त्याच्यापासून RBC, WBC आणि ह्या प्लेटलेट्स तयार होतात आणि त्याला आपण त्या टिश्यूला किंवा सेलला काय म्हणतो, हिमॅटोपोएटिक स्टेम सेल. बोन मॅरो मध्ये आपल्या अनेक प्रकारच्या स्टेम सेल्स आहेत, त्याच्यापासून अनेक वेगवेगळ्या सेल्स तयार होतात. तशा पद्धतीनं ब्लड तयार होणारे सेल जे त्याला म्हणायचं हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स. Composition of blood. The composition कसं आहे ब्लडचं बघा. The blood is made up of cells that are suspended in a liquid called plasma. About 90% of blood consists of plasma. तुम्ही जर इथं एक डायग्राम दाखवलेली आहे, प्लाझ्मा 55% आहे. व्हाईट ब्लड सेल अँड प्लेटलेट लेस दॅन 1%. लक्षात, plasma is made of 90% of water and 10% protein, lipid, carbohydrate, amino acid, antibodies, hormones, electrolytes, waste, salt and iron. म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे प्लाझ्मा म्हणजे काय की आपल्याला तुम्हाला बरेच वेळा आपल्याला खरचटलं, जखम झाली तर त्याच्यातून एक पातळ असा पदार्थ बाहेर पाझरत असतो. वी कॉल इट एज लस. आपण त्याला कधी कधी लस म्हणतो. ऍक्च्युअली प्लाझ्मा डोनेट आता नवीन शब्द निघालेला आहे. प्लाझ्मा डोनेट करण्याचं सध्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये केलं जातं. जसं आपण ब्लड डोनेट करतो, ब्लड डोनेट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ब्लड डोनेट केलं तर 24 तासामध्ये आपल्या पुन्हा तो व्हॉल्यूम
5 लिटरचं व्हॉल्यूम पूर्ण होत असतं. नवीन सेल्स तयार होत असतात. जसं ब्लडमध्ये प्लाझ्मा जे आहे हा 55% प्लाझ्मा आहे आणि ह्या 55% मध्ये 90% वॉटर आणि त्याच्यामध्ये घटक काय आहेत? प्रोटीन आहे, लिपिड आहे, कार्बोहायड्रेट आहेत, अॅमिनो ऍसिड, अँटीबॉडीज. कोरोनाच्या विरोधात आपल्याला माहिती आहे की अँटीबॉडीज ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे ती लोक काय करतात? आपला प्लाझ्मा डोनेट करतात. कारण का? त्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज सर्क्युलेट होत असतात आणि ह्या अँटीबॉडीज काय होतात? जे त्या कायमच्या रक्तामध्ये राहतात आणि त्यातलं काय केलं तर डोनेट करताना आरबीसी न बाहेर काढतात, फक्त प्लाझ्मा आपल्या शरीरातून बाहेर काढला जातो आणि तो प्लाझ्मा त्या गरजू व्यक्तीला दिलं जातं. म्हणजे प्लाझ्मामध्ये नुसतं असं नाही तर जरी त्याच्यामध्ये 90% वॉटर असेल तरी 10% जो भाग आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे अँटीबॉडी. आणि मग सध्या आपण बघतो की प्लाझ्मा डोनेशनचा आणि त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत. बऱ्याच जणांचे असे गैरसमज आहेत की ब्लड डोनेट केल्यानंतर काही त्रास होतो किंवा प्लाझ्मा डोनेट कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. 24 तासामध्ये तुमचा ब्लड व्हॉल्यूम जो आहे तो पूर्ण होत असतो. ब्लड सेल मेकअप ऑफ रिमेनिंग 40% ऑफ द ब्लड. म्हणजे 55% प्लाझ्मा आणि 45% ब्लड सेल्स आहेत. आपले सेल आहे ब्लड सेल्स 3 प्रकारचे आहेत. व्हाईट ब्लड सेल, रेड आरबीसी आणि प्लेट सेल. त्याच्यामध्ये आरबीसी 99% ऑफ ब्लड सेल. त्या 45% मध्ये 90% आरबीसी आहेत अँड व्हाईट ब्लड सेल्स अँड प्लेटलेट मेकअप ऑफ 1%. म्हणजे डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट हा 1% भाग आहे आणि 99% हे काय आहे? आरबीसी आहे. Each type of blood cell perform a different function. RBC किंवा रेड ब्लड सेल्स we call it as erythrocytes. व्हाईट ब्लड सेल किंवा WBC we call it ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स we call it as थ्रोम्बोसाइट्स. आपण इकडे टेस्ट ट्यूब मध्ये बघतो प्लाझ्मा, WBC आणि आरबीसी असे 3 पार्ट त्याच्यामध्ये पडलेले आहेत आणि WBC आणि प्लेटलेट याच्यामध्ये काय आहे? 1% हे WBC आणि प्लेटलेट्स आहेत आणि 99% हा आरबीसीचा भाग आहे. रेड ब्लड सेल्स किंवा इरिथ्रोसाइट आपल्याला माहिती आहे की एक ठराविक लेवलमध्ये आपल्या शरीरामध्ये आरबीसी असणं आवश्यक आहे. किती सांगितले? 4 to 6 मिलियन पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड. किती व्हॉल्यूम पाहिजे? 4 मिलियन to 6 मिलियन पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड. आरबीसीचं काउंट दिलेलं. आरबीसीचं काउंट कमी जास्त होतो लक्षात घ्या, पण नॉर्मल पर्सन मध्ये 4 मिलियन to 6 मिलियन पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड इज व्हॉल्यूम मोस्ट अबंडंट सेल. इट इज फॉर्म्ड फ्रॉम द बोन मॅरो. आपल्याला माहिती आहे की आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट ह्या बोन मॅरो मध्ये तयार होतात. दुसऱ्या बाजूला डब्ल्यूबीसी हा लिम्फॅटिक ऑर्गन मध्ये सुद्धा लिम्फॅटिक टिश्यू मध्ये सुद्धा तयार होत असतात. मॅच्युअर फॉर्म डू नॉट हॅव अ न्यूक्लियस. आपल्याला माहिती आहे की आरबीसी हा नॉन न्यूक्लिएटेड आहे ह्युमन बिईंग मध्ये. मॅमल्स मध्ये एक्सेप्ट कॅमलच्या जे आरबीसी आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं. ह्युमन बिईंग मध्ये न्यूक्लियस नसतं. लक्षात घ्या तुमचं. नॉन न्यूक्लिएटेड म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट पार्ट आहे सिग्निफिकन्स मॅमल मध्ये की एक्सेप्ट कॅमल एव्हरी मॅमल हॅव नॉन न्यूक्लिएटेड आरबीसी. आपल्याला माहिती आहे की शेप बघा तुम्ही त्याचं बायकॉन्केव्ह आहे. शेप ऑफ आरबीसी इज बायकॉन्केव्ह. दोन्ही बाजूला या अशा चपट्या असतात, आतल्या बाजूला गेलेलं असतं आणि त्या बायकॉन्केव्ह. कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र असतात. डिस्क शेप 6 to 8 मायक्रोमीटर इन डायमीटर. त्याचं डायमीटर आहे 6 to 8 मायक्रोमीटर डायमीटर. लाईफ स्पॅन मग सांगितल्याप्रमाणे लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज अबाउट 120 days. आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेटरी पिगमेंट दॅट इज दी हिमोग्लोबिन इज फाउंड इन आरबीसी. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन पिगमेंट जे आहे रेस्पिरेटरी पिगमेंट ते आरबीसी मध्ये असतं. इट इज आयर्न प्रोटीन म्हटलेलं आहे. म्हणजे आयर्न बाउंड विथ ग्लोबिन प्रोटीन आणि आपण त्याला म्हणतो हिमोग्लोबिन. आणि तो जो आहे हिमोग्लोबिन तो त्याच्यामध्ये
आरबीसी मध्ये असतो. हेमोग्लोबिन कॅरीज ऑक्सिजन फ्रॉम लंग टू द रेस्ट ऑफ द बॉडी अँड कार्बन डायऑक्साइड बाइंड टू द आरबीसी अँड इज टेकन टू द लंग टू बी एक्सहेल्ड. एक्सहेल म्हणजे बाहेर टाकून देणे. ऑक्सिजन आत घेतला जातो ब्लड मध्ये, टिश्यू मध्ये सोडला जातो, सेल पर्यंत पोहोचवला जातो, अँड आफ्टर दॅट ड्युरिंग मेटाबॉलिक प्रोसेस the carbon dioxide and water is produced which is removed also with the help of blood and expelled out or exhaled out through the lung. म्हणजे लंग मधून ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडून दिलं जातं. म्हणजे हे काय आरबीसीचं फंक्शन आहेत, इम्पॉर्टंट फंक्शन. आता आपण डब्ल्यूबीसी कडे जाऊ. डब्ल्यूबीसी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, व्हाईट ब्लड सेल ऑर वी कॉल्ड इट एज ल्युकोसाइट. डब्ल्यूबीसी अनेक प्रकार आहेत त्याच्या साईजवरून किंवा त्याच्या असलेल्या न्यूक्लियस. डब्ल्यूबीसी ला न्यूक्लियस असतं, आरबीसी ला न्यूक्लियस नसतं. आणि ऑन द बेसिस ऑफ स्टेनिक प्रॉपर्टी दे आर क्लासिफाईड एज इओसिनोफिल, बेसोफिल अँड न्यूट्रोफिल. इओसिनोफिल म्हणजे काय, ऍसिडिक स्टेन. इओसिन हे एक स्टेन आहे जे ऍसिडिक स्टेन आहे आणि इट स्टेन विथ इओसिन अँड वी कॉल इट इओसिनोफिल. बेसोफिल these cells stains with a basic stain. जसं मेथिलीन ब्ल्यू आहे, हे मेटोझायलिन आहे, हे बेसिक स्टेन आहेत आणि या बेसिक स्टेनच्या माध्यमातून काय होतात, स्टेन होतात, मग त्याला बेसिफिल. आणि न्यूट्रोफिल, न्यूट्रोफिल ते स्टेन होत नाही, कशाने, कुठल्याही स्टेन स्टेन होत नाहीत आणि म्हणून त्याला आपण न्यूट्रोफिल म्हणतो. दुसऱ्या बाजूला लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. लिम्फोसाइट मध्ये काय आहे, इफ यू ऑब्झर्व इन इओसिनोफिल देर आर टू लोब ऑफ न्यूक्लियस, बायलोब्ड न्यूक्लियस, बायलोब्ड न्यूक्लियस. बेसोफिल मध्ये तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा बायलोब्ड न्यूक्लियस आहे. मोनोसाइट, मोनोसाइट आर द सेल हॅव्हिंग सिंगल सेल किडनी शेप्ड. हे कसं आहे, किडनी शेप्ड त्याचं न्यूक्लियस असते. आणि न्यूट्रोफिल्स मध्ये पॉलिन्यूक्लिएटेड अनेक न्यूक्लियस असतात आणि म्हणून on the staining property and on their structure there are various kinds of WBC, or we call it leukocyte. The number of WBC is 4,500 to 11,000 per microliter. एका मायक्रोलिटर मध्ये 4,500 ते 11,000 काउंट पाहिजे नॉर्मल मध्ये. दे आर सर फॉर्म फ्रॉम बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये ह्या तयार होत असतात. प्रायमरी सेल ऑफ द इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती. रोग प्रतिकारक शक्तीसाठी त्या सगळ्यात महत्वाचा भाग कोण आहे, तो आहे डब्ल्यूबीसी. आपल्याला माहिती आहे की एखादं इन्फेक्शन झालं किंवा आपल्याला माहिती आहे की मलेरिया पॅरासाइट आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर डब्ल्यूबीसी त्याचे ते आक्रमण करतात अँड प्रिव्हेंट or not prevent, they protect our body, fighting against this प्लाझ्मोडियम. मलेरिया पॅरासाइट ज्याला प्लाझ्मोडियम म्हणतो आणि त्या प्लाझ्मोडियम विरुद्ध ते काय करतात, फायटिंग करतात. ते फाईट अगेन्स्ट दी एनी फॉरेन पार्टिकल विच कॉज हार्मफुल इफेक्ट टू द बॉडी. आणि म्हणून आपण त्याला इम्युन सिस्टीम, इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकारक शक्तीचं काम करतात. सैनिक पेशी आपण त्याला म्हणतो. फाईट डिसीज अँड फॉरेन इन्व्हेडर. फॉरेन इन्व्हेडर म्हणजे बाहेरच्या शहरात कुणीही घुसला तर त्याच्यावरती काय करतात, प्रतिकार करण्याचं काम करतात डब्ल्यूबीसी करतात. दे कंटेन न्यूक्लिया विथ डीएनए. या जे डब्ल्यूबीसी मध्ये जे न्यूक्लियस आहे ते डीएनए असतं, त्याच्यामध्ये आरएनए नाही, डीएनएचं असतं. द शेप डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सेल. सर्टन डब्ल्यूबीसी प्रोड्यूस अँटीबॉडीज. अँटीबॉडीज बनवण्याचं काम ह्या डब्ल्यूबीसी करतात. आणि लाईफस्पॅन आपल्याला माहिती आहे की द लाईफस्पॅन ऑफ द डब्ल्यूबीसी इज अबाउट 24 hours to several years. 24 तासापासून किती वर्षापर्यंत त्याचा लाईफस्पॅन आहे. जसा आरबीसीचा लाईफस्पॅन हा 120 दिवसाचा आहे, तसं याच्यामध्ये मात्र तसं नाही, 24 hours to several years. The size is about 8 to 20 micrometer in diameter. And there are 5 types of cells that were the WBC. Neutrophil, त्याचं कॉम्पोजिशन दिलेलं आहे 50 to 70%. न्यूट्रोफिल जे आहे ते 50 to 70% आहे. इओसिनोफिल 1.4%, बेसोफिल 0.5 to 1%, आणि लिम्फोसाइट 20 to 40%,
आणि मोनोसाइट 2 to 8%. म्हणजे त्याचं कॉम्पोजिशन आपल्याला दिलेलं आहे आणि कॉम्पोजिशन आपल्याला लक्षात आलं पाहिजे की न्यूट्रोफिल्स जे आहेत ते सगळ्यात जास्त आहेत फॉलोड बाय लिम्फोसाइट्स. न्यूट्रोफिल्स संख्या जास्त आहे आणि सगळ्यात कमी आहे ती इओसिनोफिल सॉरी बेसोफिल्स आहेत. ठीक आहे, इथे लक्षात. आता प्लेटलेट्स करूया. आपल्याला माहिती आहे की एखादी जखम आपल्याला जर झाली तर जखमेतून थोडा वेळ रक्त येतं आणि पुन्हा ते बंद होत आणि ते आपल्याला एक पातळ पदार्थ आपल्याला त्यात थ्रोम्बोसाइट ऑर वी कॉल्ड एज अ प्लेटलेट. आपल्याला माहिती आहे प्लेटलेट डेंग्यू मध्ये प्लेटलेटची संख्या कमी होते आणि प्लेटलेटची संख्या कमी झाली की अंतर्गत रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त किंवा एखादी जखम झाली तर ते आपल्याला बंद करता येणार नाही आणि नैसर्गिकरित्या बंद होत नाही. याचं कारण काय, जर प्लेटलेटची संख्या कमी झाली की त्याचं जे हिलिंग का सिलिंग आपण म्हणतो, हिलिंग म्हणण्यापेक्षा सिलिंग ऑफ वुंड इज टेक्स प्लेस बाय दी thrombocytes or platelets. As earlier I explained, these are also formed from bone marrow. WBC, RBC and thrombocytes ह्या bone marrow मध्ये तयार झाले असतात. Fragments from the cytoplasm of megakaryocytes and smallest of the blood cells. अतिशय छोटे असतात, म्हणजे आरबीसी डब्ल्यूबीसी पेक्षा कम्पेअर केलं तर याचं जे डायमीटर आहे तर 1 to 4 मायक्रोमीटर and shape can be rounded, oval or appear spiky. शेप जर बघितलं तुम्ही तर त्याचा शेप कसा आहे, राउंडेड आहे किंवा ओव्हल आहे किंवा स्पाइकी काटेदार, त्याला काटे सुद्धा असू शकते. आणि लाईफ स्पॅन इज अबाउट 8 to 12 days. लाईफ स्पॅन किती आहे, 8 ते 12 दिवस. डब्ल्यूबीचा लाईफ स्पॅन 24 तास ते मेनी इयर और सेव्हरल इयर. आणि लाईफ स्पॅन याचा जो आहे प्लेटलेटचा तो 8 ते 12 दिवस. म्हणजे याचं कंटिन्युअस प्रोडक्शन आणि डिस्ट्रक्शन होत असतं. आपल्याला माहिती आहे की हिमोरेज होतं, ब्लड हॅमरेज ज्याला आपण म्हणतो. ब्लड हॅमरेज म्हणजे काय, जर प्लेटलेट नसली एखादी जखम झाली तर इट फ्लोज कंटिन्युअसली. इट फ्लोज कंटिन्युअसली, द सिलिंग ऑफ वुंड इज नॉट टेक प्लेस. आणि म्हणून प्लेटलेटचं काम काय, रक्तस्राव थांबवणं. आपल्या शरीरामध्ये जखम झाल्यानंतर त्याचं काम महत्वाचं आहे. प्लेटलेट इन्व्हॉल्व द क्लॉटिंग प्रोसेस. क्लॉटिंग आपल्याला जखम, सिलिंग वुंड अँड प्रिव्हेंट ब्लड लॉस, हेल्प रिपेअर डॅमेज्ड व्हेसल, हेल्प रिपेअर डॅमेज्ड व्हेसल. ब्लड व्हेसल जर डॅमेज झालं तर त्याला रिपेअर करण्याचं काम कोण करतोय, ह्या आरबीसी करतात. दुसरं जे आहे त्याचं काउंट दिलेलं आहे 1.5 लाख ते 1.5 लाख ते 4 लाख हा त्याचा काउंट आहे. आपल्या ब्लड मध्ये त्याचा काउंट हा 1.5 लाखापर्यंत पाहिजे. आपल्याला कधी ऐकलं की तुम्ही ह्याच्यामध्ये कशात, ज्याला डेंग्यू झाले त्याच्या प्लेटलेट कमी झालेत आपण म्हणतो ठराविक लेवलवर, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन दुप्पट असतं, फार वेगानं असतं. डबलिंग रेट त्याचा जास्त असतो आणि डबलिंग रेट मध्ये कसं ते वाढताना कसं दुपटीनं वाढतात. 1 लाख असतील तर वाढायला लागले तर 2 लाख होतात, 2च्या 4 लाख होतात, असं त्याचं एक डबलिंग रेट आहे. आणि म्हणून काय की प्लेटलेट हा आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे टू हील और टू सील द वुंड. प्लेटलेट स्टेन ब्लूइश विथ रेडिश और पल्पर गॅन, त्याची आपल्याला काय फार विचार करायचं कारण नाही. आता आपल्याला माहिती आहे की फंक्शन्स ऑफ ब्लड. आपल्याला माहिती आहे ब्लड इज रिस्पॉन्सिबल ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन और रेस्पिरेटरी गॅसेस. ब्लड इज अ नंबर ऑफ फंक्शन्स. Supply oxygen to cell and tissue. Cell to cell oxygen supply काम करतात. Providing essential nutrients to the cell, such as amino acid, fatty acid and glucose. हे सगळे जे घटक आहेत इसेन्शियल न्यूट्रिएंट सप्लाय करण्याचं काम सुद्धा कशा मार्फत होतं, ब्लडच्या मार्फत. रिमूव्हिंग वेस्ट मटेरियल सच एज कार्बन डायऑक्साइड, युरिया अँड लॅक्टिक ऍसिड. कार्बन डायऑक्साइडचा आहे, युरिया आहे, लॅक्टिक ऍसिड आहे. म्हणजे हे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकून देण्याचं काम ब्लड मार्फत होतं. Protect the body from infection and foreign bodies through the white blood cells. WBC काय करतात, आपल्या शरीरामध्ये एखादा फॉरेन पार्टिकल जर आलं, फॉरेन इन्फेक्शन जर आलं तर त्याच्यापासून आपल्याला संरक्षण देण्याचं काम कोण करतात, WBC करतात. Transporting hormones from one part of the body to another and transmitting messages and completing important processes. हार्मोन आपल्याला माहिती आहे की हार्मोन्स हा आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लॅंड
and these hormones directly poured into the circulation and reaches to the target organ. आपल्याला माहिती आहे TSH, FSH, LH are secreted by the pituitary gland, and pituitary gland supplies, stimulates these organs to produce or perform their various functions. आपल्याला माहिती आहे की development of follicles under the influence of FSH. FSH च्या माध्यमातून त्याच्यावरती म्हणजे काय की हार्मोन सप्लाय करण्याचं काम सुद्धा काय करतात की ब्लड करत असतं. जसं एन्झाईम सप्लाय सिक्रेट करण्याचं काम तर ग्लँड करतात, तसं हार्मोन सिक्रेट करण्याचं काम ह्या एंडोक्राइन ग्लँड करतात. आणि ह्या एंडोक्राइन ग्लँड सिक्रेशन डायरेक्ट ब्लड मध्ये येतं आणि त्यामुळे काय दे ट्रान्समिट मेसेजेस पाठवण्याचं काम करतात. रेग्युलेटिंग ऍसिडिटी, लेवल ऑफ बॉडी टेम्परेचर, पीएच मेंटेन करण्याचं काम ब्लड करतं. त्याचबरोबर बॉडी टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये स्वेटिंग होतं, घाम येत असतो म्हणजे काय होतं की ज्या मॅक्झिमम सप्लाय ब्लड होत असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं बॉडी कुलिंग हे उन्हाळ्यामध्ये आपल्याला दिसत असतं. इव्हन द इन विंटर ऑल्सो दे हेल्प इन द टेम्परेचर ऑफ मेंटेनन्स. वी कॉल इट थर्मोरेग्युलेशन. म्हणजे थर्मोरेग्युलेशन मध्ये सुद्धा याचं इम्पॉर्टंट काम आहे. Some part of body when needed, for example, penile erection as a response to the sexual arousal. Penis erection जे आहे it's also because of the blood. Another important function of the blood is to protect against the diseases. Diseaseच्या विरोधात हे प्रोटेक्शन काम करत असतात. WBC defend the body agent against infection. इन्फेक्शन आपल्याला माहिती आहे एखादा जंतू जर आपल्या शरीरामध्ये गेला तर त्याच्या अगेन्स्ट ऍज अर्ली ऍज पॉसिबल पहिल्यांदा ऍक्शन मध्ये जे कोण येत असेल तर WBC येतात. म्हणून आपण त्याला म्हणतो सैनिक पेशी. प्रोटेक्ट आवर बॉडी फ्रॉम इन्फेक्शन. आणि तिसरं जो महत्वाचा पार्ट आहे प्लेटलेट. द प्लेटलेट्स इन ब्लड एनेबल द क्लॉटिंग और कोएगुलेशन ऑफ ब्लड. द प्लेटलेट्स इन बॉडी helps to clotting and coagulation of blood. When bleeding occurs, the platelet group together to create a clot. त्याला थ्रोम्बोसाइट आपण म्हणतो. त्याचं कन्वर्शन फायब्रोब्लास्ट मध्ये होतं आणि फायब्रोब्लास्ट मध्ये काय होतं एक जाळी तयार होते जखमेच्या तोंडाला आणि त्या ठिकाणी काय होतं आरबीसी अटकतात आणि त्यामुळे काय होतं जखम बरी होते. म्हणजे थ्रोम्बोसाइटचं कन्वर्शन फायब्रोब्लास्ट मध्ये होतं आणि फायब्रोब्लास्ट काय करतात फायब्रोब्लास्ट help to seal the wound. The clot becoming scab and stop the bleeding as well as helping to protect the wound from infection. आपल्याला माहिती आहे की वुंड झाल्यानंतर लगेच इन्फेक्शनची शक्यता असते, बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि जखम झाल्या त्या ठिकाणी काय होतं थ्रोम्बोसाइट किंवा प्लेटलेट ट्रान्सफर होतात. दे कन्वर्ट टू द फायब्रोब्लास्ट आणि एक जाळी तयार होते मेश. And in that mesh, the RBC get engulfed and heal or seal the wound. Any doubt? काही आजार आहेत. ॲनिमिया, ब्लड क्लॉट आणि ब्लड कॅन्सर हे 3 डिसीजेस हे ब्लडशी रिलेटेड आहेत. ॲनिमिया माहिती आहे की ॲनिमिक कंडिशन when the volume of hemoglobin is less than normal, we call it as the anemic condition. This is the shortage of RBCs or hemoglobin trusted sources the blood. As a result, the cell do not transport oxygen effectively, and symptoms can be included fatigue and pale skin. बरेच वेळा आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिनची कमतरता जर असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होत नाही, कमी होतं प्रमाणामध्ये. दुसरं फटीग, थकवा जाणवणं प्रचंड प्रमाणामध्ये. आणि जर आरबीसीची हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर पेल स्किन तयार होते, पांढरट त्वचा होते आणि ती इंडिकेशन ऑफ द ॲनिमिक कंडिशन. ही कंडिशन कशाची ॲनिमिक कंडिशन त्याला म्हणतात. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की मेलमध्ये मॅक्झिमम रेंज आहे 15 आहे आणि वुमेनमध्ये 13.5 पर्यंत हे नॉर्मल हिमोग्लोबिनची रेंज आहे. आता ब्लड क्लॉट हा दुसरा एक डिसऑर्डर आहे. दिस कॅन बी व्हायटल फॉर द हिलिंग प्रोसेस ऑफ वुंड अँड इंजुरी. However, some clots coagulate inside a blood vessel and create a blockage.
आपल्याला माहिती आहे ब्लॉकेज येतं हार्टमध्ये, ब्लड वेसलमध्ये काय होतं, ब्लॉकेज येतं. हार्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या किंवा बॉडीला ब्लड सप्लाय करणाऱ्या याच्यामध्ये काय होतं, एखादा क्लॉट येतो आणि पुढे सप्लाय होत नाही ब्लड. आणि अशा अवस्थेमध्ये काय होतं की ब्लॉकेजेस तयार होतात आणि तो पॅरालिसिस सारखा, त्या जर पार्टला ब्लड सप्लाय झालं नाही तर पॅरालिस होण्याची शक्यता दाट असते. आणि एक अशा अवस्थेमध्ये म्हणजे त्या पर्सनला आपल्याला काय करतो, क्लॉट डिझॉल्व्ह करावा लागतो. दे कॅन ऑल्सो बिकम डिसलॉग्ड अँड मूव्ह थ्रू द हार्ट टू द लंग, लीडिंग टू ए पल्मोनरी एम्बोलिझम. क्लॉट कॅन बी फिटल. रक्तवाहिनीमध्ये जर क्लॉट आला तर तो भाग निकामी होण्याची शक्यता आहे किंवा आपण त्याला पॅरालिसिस म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया किंवा मायलोमा असं त्याला म्हटलेलं आहे. अँड लिम्फोमा आर टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. म्हणजे ल्युकेमिया आणि लिम्फोमा हे ब्लड कॅन्सरचे टाईप आहे. म्युटेटेड ब्लड सेल्स डिवाइड अनकंट्रोल्ड. म्युटेटेड सेल म्हणजे काय, एखाद्या सेलमध्ये काय होतं, म्युटेशन होतं आणि म्युटेशन झाल्यामुळे काय होतं, ते डिवाइड अनकंट्रोल्ड विदाउट डाईंग ॲट द नॉर्मल पॉईंट इन द लाईफ सायकल ऑफ द सेल. आपल्याला माहिती आहे की लाईफ स्पॅन 120 दिवसाचा आहे किंवा WBC 24 तास ते सेव्हरल इयर्स आहे. आणि कंटिन्युअस प्रोसेस कसे, विदाउट डाईंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनकंट्रोल्ड डिव्हिजन होते आणि त्यामुळे काय होते की ही जी कंडिशन आहे, सेल WBC साईज अतिशय बारीक 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 होत जाते आणि फायनली इट बिकम व्हेरी डेंजरस ऑर लिथल टू द पेशंट अँड मे die because of the asphyxiation. So here we completed the one topic. Any doubt? Yes. माधुरी कोळी. नाही सर, नाही ना, नाही डाऊट. ठीक आहे. मी आता काय केलेलं आहे त्याच्यावरती टाकलेलं आहे, कशावरती, संध्याकाळी म्हणतात ओके बा. ठीक आहे, लेट मी ब्लॉग वरती माझ्यात हा टॉपिक आहे, मी आता टाकलेला आहे तो, त्याच्या हे पण करून घ्या. बर, आतापर्यंत काय कोणाला शंका आतापर्यंत टॉपिक मध्ये? येस. बा, कोण कोण आहेत बघू दे मला पुन्हा एकदा. बा, अमृता शिवशेट्टी, भक्ती बद्रे, बिचुकले, सीमा ढगे, शिवाणी, दुर्गेश्वरी, आरती गाडगे, संध्या, ज्योती सुतार, केदार सोनाली, कोळी, माधुरी, मार्डे, अनिकेत, मयूर चव्हाण, मयुरी चव्हाण सॉरी, पडळकर, प्रतिभा लोखंडे, प्रतीक्षा गायकवाड, स्नेहल गाडगे, सोनाली पंडित, तमन्ना भगवान, वैष्णवी काटे आणि तेजश्री माने. अवघड झालेलं आहे बघा मुलीने. सगळी मुलं तर आमचं फक्त एक अनिकेत सोडलं तर बाकी कोणी ह्याच्यात मुलगा काही नाही. आणि पुन्हा वरडतात, बोंबलतात, आम्हाला संधी नाहीत, मुलीच पुढे आहेत. ते सगळं नाकर्तेपणा झालेला आहे लक्षात. हा नाकर्तेपणा जो आहे तो पुढे भविष्यामध्ये अंगलट येणार आहे.